अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका भरती 2026 साठी आपण तयारी करत आहोत. ही प्रश्नपत्रिका 18वी आहे आणि परीक्षा तारीख लवकरच जाहीर होणार आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी माझ्यासोबत खालील प्रश्नांचा सराव करावा. महाराष्ट्रातील कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक. कुठे आहे कास पठार? तर आपल्याला कास पठार सातारा जिल्ह्यात दिसून येतं. कुठे आहे? सातारा जिल्ह्यात. येथे दुर्मिळ प्रकारचे रानफुले उमलत असतात पावसाळ्यानंतर, म्हणजे आताचा सीझन हा त्यांच्यासाठी योग्य आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचे फुलाचे पठार असे कास पठाराला ओळखलं जातं. हजारो प्रकारच्या हंगामी वनस्पती आणि रानफुले उमलतात. टोपण नाव काय आहे? महाराष्ट्राचे फुलांचे पठार. युनेस्कोच्या पश्चिम घाट या जागतिक नैसर्गिक वारसा क्षेत्राचा हा भाग आहे. पुढचा प्रश्न, डीएनए ची रचना प्रथम कोणी स्पष्ट केली? न्यूटन, वॉटसन आणि क्रिक, डार्विन, मेंडेले. कोणी रचना स्पष्ट केली? ते शास्त्रज्ञ होते वॉटसन आणि क्रिक. आपले योग्य उत्तर आहे. या दोघांनी, जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी 1853 ला डीएनए हा द्विस्तरीय सर्पिल अशी रचना असल्याचं स्पष्ट केलं. म्हणजे कशी? डीएनए ची अशी रचना असल्याचं स्पष्ट केलं. बघितलं असेल पुस्तकात, असा डीएनए असतो. ही द्विस्तरीय हेलिक्स रचना आहे डीएनए ची. हे कोणी सांगितलं? जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी सांगितलं. या शोधामुळे आधुनिक अनुवांशिकी म्हणजे जेनेटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजी मध्ये मोठी क्रांती घडून आली. आता ऑप्शन बाकीचे होते कोणते? न्यूटनने काय केलं? गुरुत्वाकर्षणाचा नियम व गतीचे नियम याविषयी शोध लावला. डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला, म्हणजे थेअरी ऑफ इव्होल्यूशन. मेंडेलेने काय केलं? अनुवांशिकतेचे जनक म्हणून ओळखले जातं मेंडेलला, फादर ऑफ जेनेटिक्स. आणि जर डीएनए चा फुल फॉर्म विचारला तर डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ऍसिड आणि डबल हेलिक्स म्हणजे द्विस्तरीय सर्पिल रचना डीएनए ची आहे. आणि जेनेटिक्सचे जनक विचारलं तर आपल्याला ग्रेगोर मेंडेल हे उत्तर ठेवायचं आहे. इंडियन इंडिपेंडन्स लीगशी कोण संबंधित होते? बाळ गंगाधर टिळक, रासबिहारी बोस, गोखले, दादाभाई नौरोजी. हा इतिहासातील प्रश्न आहे आणि संघटनेवर आधारित प्रश्न आहे. यावर हमखास 1 ना 2 प्रश्न पाहायला मिळतात. इंडियन इंडिपेंडन्स लीग कोणाशी संबंधित आहे? उत्तर आहे रासबिहारी बोस. रासबिहारी बोस हे एक क्रांतिकारक होते. त्यांनी 1942 मध्ये जपानमध्ये इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली किंवा तिला बळकटीकरण केले. कधी? 1942 ला जपानमध्ये. त्यानंतर त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना नेतृत्वाची जबाबदारी दिली. कशाच्या? इंडियन इंडिपेंडन्स लीगची. आणि मग पुढे नेताजींनी आझाद हिंद फौज म्हणजेच काय? नॅशनल आर्मी चे पुनर्गठन करून स्वातंत्र्य लढ्याला नवीन दिशा दिली. बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ऐतिहासिक उद्गार काढले. गोपाळ कृष्ण गोखले हे मवाळ गटाचे व सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीचे संस्थापक होते. दादाभाई नौरोजी हे भारताचे ग्रँड ओल्ड मॅन म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी ड्रेन ऑफ थिअरीचे सिद्धांत मांडला. ब्ल्यू इकॉनॉमी मुख्यतः कशाशी संबंधित आहे? माहिती तंत्रज्ञान, समुद्री संसाधनाचा शाश्वत वापर, बँकिंग, कृषी. ब्ल्यू इकॉनॉमी कशाशी संबंधित आहे? एक्सप्लेनेशन पाहू. समुद्री संसाधनाचा शाश्वत वापर करण्यासाठी ब्ल्यू इकॉनॉमी आहे. ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे निळी अर्थव्यवस्था. निळं काय असतं? समुद्र असतो. समुद्रात जे पण संसाधन आहे त्याचा योग्य वापर करण्यासाठी आपण ब्ल्यू इकॉनॉमी हा शब्द वापरतो. समुद्र, महासागर, किनारी भागातील संसाधने पर्यावरणाचे संरक्षण करत शाश्वत पद्धतीने आर्थिक विकास घडवून आणायचा आहे. उद्देश काय आहे? आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती आणि सागरी परिसंस्थेचे संवर्धन करणे आहे. ब्ल्यू इकॉनॉमी मध्ये काय समाविष्ट होते? कोणती क्षेत्र समाविष्ट होतात? तर मत्स्य व्यवसाय, सागरी वाहतूक व बंदरे, जहाज बांधणी, किनारी पर्यटन, ऑफशोर पवन ऊर्जा, सागरी जैवविविधतेचे संरक्षण. पुढचा प्रश्न पाहूया. कंपायलरचे मुख्य कार्य काय आहे? फाईल डिलीट करणे, हाय लेवल लँग्वेजचे मशीन लँग्वेज मध्ये रूपांतर करणे, इंटरनेट चालवणे, व्हायरस काढणे. हा कम्प्युटरवर आधारित क्वेश्चन आहे.
कंपायलरचे मुख्य काम काय आहे? हाय लेवल लँग्वेजचे मशीन लँग्वेज मध्ये रूपांतर करणे. कंपायलर हा एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये लिहिलेला संपूर्ण प्रोग्राम एकाच वेळी मशीन लँग्वेज मध्ये रूपांतरित करत असतो. फाईल डिलीट करणे हे कंपायलरचे कार्य नाही. एल निनो या घटनेचा संबंध कशाशी आहे? ज्वालामुखी, प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानातील वाढ, हिमनद्यांचे वितळणे, ओझोन थर. आता सध्या एल निनो खूप चर्चेत आहे. एल निनोमुळे पाऊस कमी पडणार आहे अशी शक्यता वर्तवली होती. त्याच्यामुळे ह्यावर प्रश्न विचारू शकतो. एल निनोचा संबंध कशाशी आहे? प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानातील वाढ याच्याशी एल निनोचा संबंध आहे. ही एक हवामानविषयक घटना आहे ज्यामध्ये मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान असामान्यरीत्या वाढते. म्हणजेच काय? पॅसिफिक ओशन म्हणजे पॅसिफिक समुद्र आहे त्याचं तापमान काही प्रमाणात किंवा काही अंशी वाढल्याचं दिसतं. त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होतं. हे एल निनोचं एक लाईन मध्ये स्पष्टीकरण आहे. यामुळे काय होतं? मान्सून कमकुवत होतो किंवा पावसाचे प्रमाण कमी होतो. आणि या उलट असतो ला निना. यामध्ये काय होतं? प्रशांत महासागराचे तापमान वाढणार आहे का नाही, घटणार आहे, त्यामुळे आपल्याकडे खूप पाऊस पडतो. एल निनो म्हटलं की प्रशांत महासागराचे तापमान वाढते, पाऊस कमकुवत होतो. ही घटना एन्सोचा भाग आहे. म्हणजे एल निनो सदर्न ऑस्ट्रेलिएशनचा भाग आहे. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक, केरळ, आसाम, सिक्कीम. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? हे आहे केरळमध्ये. पालना योजना कशाशी संबंधित आहे? गर्भवती महिलांना आर्थिक मदत, कामकाजी मातांसाठी बालसंगोपन सुविधा, बालविवाह प्रतिबंध, किशोरी शिक्षण. पालना योजना कशाशी संबंधित आहे? योजना संबंधित आहे कामकाजी मातांसाठी बालसंगोपन सुविधा उपलब्ध करून देणे. आता आपण पाहिलं होतं पहिला प्रश्न, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यात आहे. पश्चिम घाटात वसलेलं हे एक राष्ट्रीय उद्यान आहे. आणि या उद्यानातून कुंती पूजा नदी वाहते. भारतपूजा नदीची उपनदी आहे. आणि लायन टेल मकाऊ हे दुर्मिळ प्राणी या उद्यानात आपल्याला मिळतो. कर्नाटकमध्ये सायलेंट व्हॅली नाहीये. आसाममध्ये काझीरंगा मानस यासारखी राष्ट्रीय उद्यान आहेत. सिक्कीममध्ये खांगचेंजुंगा राष्ट्रीय उद्यान आहे. प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक हिरवे रंगद्रव्य कोणते? झॅन्थोफिल, क्लोरोफिल, कॅरोटीन, अँथोसायनिन. प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक हिरवे रंगद्रव्य कोणते आहे? ते आहे क्लोरोफिल. क्लोरोफिल हे वनस्पतीमध्ये आढळणारे हिरवे रंगद्रव्य असते. कुठे असते ते? पानामध्ये असते. पानातील हरित लवकेमध्ये असते. ते काय करतं? सूर्यप्रकाश शोषून प्रकाश संश्लेषण घडवून आणतं. झॅन्थोफिल मध्ये पिवळं रंगद्रव्य असतं, प्रकाशापासून संरक्षणास मदत करत असतो. कॅरोटीन हे नारंगी रंगद्रव्य असतं आणि सहाय्यक वर्णद्रव्य म्हणून काम करतो. अँथोसायनिन हे लाल, जांभळा आणि निळा रंगद्रव्य आहे. ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो? वायू, द्रव, घन, निर्वात. निर्वात म्हणजे निर्वात पोकळीत. ध्वनीचा सर्वाधिक वेग कोणत्या माध्यमात असतो? तर तो घन माध्यमामध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. ध्वनी हा यांत्रिक तरंग मेकॅनिकल वेव्ह आहे, त्यामुळे त्याला प्रसरणासाठी माध्यमाची आवश्यकता असते का? हो, ध्वनीला प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते. घन पदार्थामध्ये कण एकमेकांच्या खूप जवळ असतात, एकमेकांना अगदी घट्ट बांधलेले असतात, त्यामुळे कंपन जलद गतीने एकाकडून दुसऱ्याकडे पोहोचतात. त्यामुळे ध्वनीचा वेग हा घन माध्यमात सर्वाधिक असतो. ध्वनीचा वेग कशात असतो जास्त? घन माध्यमात सर्वाधिक असतो. त्यानंतर द्रवात असतो, त्यानंतर वायू आणि मग शेवटी निर्वात पोकळी ज्यामध्ये ध्वनीचा प्रसार होत नाही. ध्वनीचा प्रसार कशात होत नाही? तर निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचा प्रसार होत नाही. आणि सर्वाधिक जलद गतीने ध्वनी कशातून प्रवास करते? तर तो घन माध्यमातून करते. ध्वनीला माध्यम आवश्यक असते का? हो,
ध्वनीला माध्यम आवश्यक असते आणि माध्यम निर्वात पोकळीमध्ये नसल्यामुळे निर्वात पोकळीत नसल्यामुळे ध्वनी प्रवास करू शकत नाही. प्रकाश निर्वातातून जाऊ शकतो पण ध्वनी जाऊ शकतो का? नाही, बिलकुल नाही. हे एकदम महत्त्वाची स्लाइड आहे, तुम्ही नोट्स काढून ठेवा. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, राजाराम मोहन रॉय, महात्मा फुले. कोणी केली आर्य समाजाची स्थापना? तर आर्य समाजाची स्थापना करणारे स्वामी दयानंद सरस्वती होते. कधी केली? 1875 ला मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाचे प्रमुख उद्दिष्ट काय? वेदांचा प्रसार करणे, समाजातील अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचा विरोध घडवून आणणे, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन, जातीभेद व सामाजिक कुप्रथांचा विरोध करायचा होता. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. तसेच राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज स्थापला होता. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 ला मुंबई येथे केली होती. आणि त्यांचं घोषवाक्य काय होतं जे सगळ्यात फेमस होतं? बॅक टू द वेदास, म्हणजे वेदांकडे पुन्हा चला. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, दत्तक वारसाबंदी धोरण कोणी सुरू केले? लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, लॉर्ड कॅनिंग. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स कोणी सुरू केलं होतं? तर त्याचा उद्गारता कोण होता? लॉर्ड डलहौसी यांनी डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हे धोरण सुरू केलं होतं. काळ कोणता होता? 1848 ते 1856. हे धोरण काय होतं? तर एखाद्या संस्थानिकाला नैसर्गिक जन्मजात पुरुष वारस नसल्यास त्याने जो दत्तक घेतलेला मुलगा आहे तो ब्रिटिश सरकार मान्य करणार नाही. ब्रिटिश सरकार मान्य न करून संस्थान ब्रिटिश ईस्ट इंडियामध्ये विलीन होणार होतं. यामुळेच झाशीच्या राणींनी लढा दिला होता. आणि अशी कोणती संस्थान होती ज्याला नैसर्गिकपणे पुरुष वारस नव्हता आणि ते संस्थान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत विलीन झालं होतं? ते म्हणजे सातारा 1 नंबरला होतं, नंतर संबळपूर, नंतर झाशी आणि नागपूर हे संस्थान विलीन झालेली दिसतात. लॉर्ड कर्झन यांनी 1905 ला बंगालची फाळणी घडवून आणली होती. लॉर्ड रिपन हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक मानले जातात आणि इल्बर्ट बिल पण त्यांनीच मांडलं होतं. लॉर्ड कॅनिंग हे 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल होते आणि भारताचा पहिला व्हॉइसरॉय म्हणून पण लॉर्ड कॅनिंग हे गणले जातात. ग्रीन जीडीपी मध्ये कोणत्या घटकाचा विचार केला जातो? लोकसंख्या, पर्यावरण हानी, कर महसूल, निर्यात. ग्रीन जीडीपी, तर ग्रीन म्हणजे हिरवं आणि ग्रीन जीडीपी यानुसार आपल्याला समजतं लॉजिक नुसार पर्यावरणीय हानी या घटकाचा विचार केला जाणार आहे. ग्रीन जीडीपी म्हणजे हरित सकल देशांतर्गत उत्पादन, म्हणजे पारंपरिक जीडीपी मधून जे पण पर्यावरणाची हानी झालेली आहे त्याचा खर्च आपल्याला वजा करायचा आहे आणि त्यातून मिळणारी जीडीपी ही आपली ग्रीन जीडीपी असणार आहे. यामुळे एखाद्या देशाचा वास्तविक आणि शाश्वत आर्थिक विकास किती झाला हे समजतं. यामध्ये विचारात घेतले जाणारे घटक कोणते आहेत की जीडीपी आपली होत असताना जंगलतोड किती झाली, वायू प्रदूषण किती झालं, जलप्रदूषण, नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास, पर्यावरण संरक्षणाचा खर्च किती झाला, हा ग्रीन जीडीपी मध्ये मोजला जाणार आहे. नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1975, 1982, 1991, 2000 साली. नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? नाबार्डची स्थापना 1982 साली झालेली दिसते. नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल बँक ऑफ ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट हा नाबार्डचा फुल फॉर्म आहे. स्थापना कधी आहे? 12 जुलै 1982 ला झालेली आहे. नाबार्ड ही भारतातील कृषी व ग्रामीण विकासातील सर्वोच्च बँक आणि वित्तीय संस्था आहे. नाबार्ड ऍक्ट 1981 अंतर्गत ची स्थापना आहे. काय काम करतं नाबार्ड? तर कृषी क्षेत्राला कर्ज आणि पुनर्वित्त उपलब्ध करून देतं, ग्रामीण विकासाला चालना देतं,
सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका यांचे निरीक्षण व सहाय्य करतं. जे स्वयंसहाय्यता गट आहेत आणि ग्रामीण उद्योजकता आहे त्याला प्रोत्साहन द्यायचं काम पण नाबार्ड करत असतं. स्थापना आपण पाहिली 12 जुलै 1982. मुख्यालय आहे मुंबई येथे आणि कृषी आणि ग्रामीण विकासासाठी वित्तीय सहाय्य देणं हे नाबार्डचं काम आहे. खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही? गुगल, बिंग, याहू, मायक्रोसॉफ्ट वर्ड. यापैकी कोणते सर्च इंजिन नाही? तर मायक्रोसॉफ्ट वर्ड हे सर्च इंजिन नाही. हे बाकी ABC सर्च इंजिन आहेत. मायक्रोसॉफ्ट वर्ड हे वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे. याचा उपयोग काय होतो? पत्रे, अहवाल, बायोडेटा, नोट्स आणि इतर दस्तऐवज तयार करणे, संपादित करणे, प्रिंट काढणे हे काम मायक्रोसॉफ्ट वर्ड करत असतं. हे काम सर्च इंजिन करत नाही. तर गुगल हे फेमस सर्च इंजिन आहे. बिंग हे देखील सर्च इंजिन आहे. याहू सर्च इंजिन आहे. वर्ड प्रोसेसर मध्ये आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड, लिब्रे ऑफिस रायटर, गुगल डॉक दिसून येतात. तर वेब ब्राउझर मध्ये क्रोम, एज, फायरफॉक्स, सफारी, ओपेरा हे वेब ब्राउझरची उदाहरणे आहेत. चाइल्डलाईन 1098 ही सेवा कोणासाठी आहे? महिला सुरक्षा, संकटग्रस्त मुलांसाठी आपत्कालीन हेल्पलाईन, वृद्धांसाठी हेल्पलाईन, आरोग्य सेवा. चाइल्डलाईन 1098 नावामध्ये तुम्हाला समजत आहे कोणासाठी सेवा आहे. तर संकटग्रस्त मुलांसाठी आपत्कालीन हेल्पलाईन यांच्यासाठी हे सेवा आहे. संकटग्रस्त मुलांसाठी आपत्कालीन हेल्पलाईन नंबर कोणता आहे? 1098 आहे. ही सेवा 18 वर्षाखालील संकटग्रस्त, बेवारस, हरवलेल्या आणि अत्याचारग्रस्त, बालमजुरीत अडकलेल्या किंवा मदतीची ज्यांना गरज आहे अशा मुलांसाठी 24/7 मोफत अल्पकालीन हेल्पलाईन सेवा आहे. ही सेवा काय करते? बचाव, संरक्षण, समुपदेशन आणि वैद्यकीय मदत मिळवून देण्याचं काम करते. किशोरी मुलींच्या पोषण व आरोग्यावर भर देणारी योजना कोणती? मिशन वात्सल्य, स्कीम फॉर ॲडोलसंट गर्ल्स म्हणजे साज, पंतप्रधान मातृत्व वंदना योजना, बेटी बचाव बेटी पढाव. तर किशोरी मुलींच्या पोषण व आरोग्यावर भर देणारी योजना म्हणजे स्कीम फॉर ॲडोलसंट गर्ल. काय आहे ही स्कीम फॉर ॲडोलसंट गर्ल? ही योजना 11 ते 14 वर्ष किती वय आहे? 11 ते 14 वर्ष वयोगटातील किशोरी मुलींचे पोषण, आरोग्य आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राबवली जाते. ही योजना मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत आहे. कोणा अंतर्गत? सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 चा भाग आहे. पूरक पोषण देणे, आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षण, आयर्न फॉलिक ऍसिड विषयी जागरूकता घडवून आणणे, स्वच्छता, मासिक पाळी, व्यवस्थापन मार्गदर्शन आणि पोषण व जीवन कौशल्य यावर ही योजना भर देते. मिशन वात्सल्य हे गरजू व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या संरक्षणासाठी आणि पुनर्वसनासाठी आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही गर्भवती व स्तनदा मातांसाठी आर्थिक सहाय्य देते. किती सहाय्य देते? 6,000 रुपये सहाय्य देते. बेटी बचाव बेटी पढाव हे मुलींचे संरक्षण, स्त्री भ्रूण हत्या कमी करणे, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी आहे. पालना योजना कशाशी संबंधित आहे? आपण ही योजना पाहिली आहे. पालना योजना कामकाजी मातांसाठी बाल संगोपन सुविधा आहे.